लोलोचं मला इतका मस्का लावणं का चाललं आहे पुढे ब्लॉगमध्ये मी सांगतेच. त्याआधी सांगते की दुपारी एक रेसिपी ट्राय केली होती काहीतरी चटपटीत खावंसं म्हणून, आणि माझ्या अतिशहाणपणामुळे ही रेसिपी जी होती ती बिघडली होती. आता म्हटलं बनवलंच आहे तर खावं तर लागणारच. दुपारी लोलोला इथे सांगितलं की संध्याकाळी आपल्याला जत्रेला जायचं आहे, आणि त्याला सांगितलं तू प्रॉमिस कर की तिथे काही मागणार नाही. पण त्याचं उलटच चाललेलं की गेल्या वर्षी जत्रेत काय केलं काय नाही अगदी ॲक्शनसहित सांगत होता, आणि त्याचमुळे तो मला इथे मस्का लावत होता की मला हे सगळं घेऊन दे. आणि त्यानंतर इथे फायनली येऊन आम्ही जत्रेत पोचलो. पहिल्यांदा देवीची ओटी भरली. फार काही लाईन नव्हती. अगदी लहान असताना ना आम्ही खूप मोठी लाईन लावायचो. आणि आज दाखवते तुम्हाला माझी शाळा. तर ही ते जत्रा जिथे भरते ना प्रभादेवीला, त्याच्या अगदीच जवळ माझी शाळा आहे, प्रभादेवी सेकंडरी हायस्कूल. तर या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. त्यानंतर इथे लोलोना एक राईड मस्त एन्जॉय करत होता आणि मी फोनमध्ये कॅप्चर करत होते. मला वाटलं तो घाबरेल, पण उलटच झालं की तो अजिबात घाबरला नाही. तर असा होता आजचा जत्रेचा दिवस. कसा वाटला मला नक्की सांगा.